नांदेड महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज नांदेडमध्ये इंदिरा गांधी मैदान स्टेडियमला लागत जे मैदान आहे त्या मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे। हे सभा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि प्रचाराला काही दिवसच सुरू झाले आणि नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा घेऊन प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून आणि विशेषतः अशोकराव चव्हाण यांच्याकडून करण्यात येत आहे। हे निवडणूक खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे। जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते त्यांनी 73 किंवा 72 नगरसेवक निवडून आणले होते। या निवडणुकीत त्यांनी 66 उमेदवारांना रिंगणात उतरवलेला आहे। महानगरपालिकेची वेगवेगळ्या पद्धतीने विरोधकांकडून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहात, पण हे निवडणूक अशोकराव चव्हाण आणि भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली आहे। भारतीय जनता पार्टीकडून खूप मोठ्या प्रमाणात याची तयारी करण्यात आलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत आणि हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की टीका-टिप्पणी तर आहेच, टीका-टिप्पणी तर होणारच, आरोप प्रत्यारोप होणार, पण नांदेडकरांना या सभेतून मुख्यमंत्री काय सौगात देऊन जातील, काय ते सांगतील, नांदेडकरांना या सभेतून काय फायदा होईल का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन शुभम दुधमलसह मी दानिश, बोला नांदेड।